नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. प्रेक्षकांनो, ऋषिकेश जानकी ते पत्र वाचल्यानंतर खूपच डिस्टर्ब झालेत. एकंदरीतच काय, घरातले सगळेच लोक इथे डिस्टर्ब झालेले आहेत. आणि जानकी ती ऋषिकेशशी बोलते आणि ती म्हणते की आईंना बहुतेक सगळं माहिती आहे आणि त्या तुमच्यापासून ते लपवायचा प्रयत्न करतायत. तर ऋषिकेश म्हणतो, तर ह्याच गोष्टीचं मला वाईट वाटतंय ग, की आईंना सगळं माहिती आहे आणि ती नानासाहेबांची चूक किंवा नानासाहेबांचं जे काही वागणं आहे ते आपल्यासमोर येऊ देत नाहीये. पण मला एक कळत नाहीये, ते पत्र इथे आलंच कसं. इथे जानकीला प्रेक्षकांनो शंका आली, हा पत्र कसं आलंय ते, आणि ती म्हणते की मी ते पत्र तिथे कसं आलं ते मी बघतेच. तर प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे आपली ऐश्वर्या आता निम्म कारस्थान आपलं सक्सेसफुल झालंय, पण अजून ऋषिकेश सुमित्रांचा सावत्र मुलगा आहे हे कुठे कळलंय आणि आईंनी तर विषयच बंद केलाय. तर आता तो पुन्हा कसा उकरून काढायचा याचं प्लॅनिंग मला करावंच लागणार, हा विचार करत असते. तेवढ्यात आपली जानकी तिथे एंट्री घेते आणि डायरेक्ट ऐश्वर्याशी बोलायला, जरा कमी भांडायलाच लागते की तू का असं केलंस, की तू पत्र तिथे का ठेवलंस बदलून. तर ती म्हणते की नाही, मी पत्र बदलून ठेवलेलं नाही. तर पत्र बदलून ठेवलं नाहीस तर वाचलंसच का तुला निम्म पत्र वाचल्यानंतर कळलं होतं ना की काय आहे त्या पत्रामध्ये, मग तू ते पत्र वाचलंसच का, असं म्हणून ती इकडे तिला भांडायचा प्रयत्न करत असते. आणि इथे तिचा हात धरते की तू असं करायला नको होतंस वगैरे. आणि तेवढ्यात आपल्या सारंगने एंट्री घेतलेली आहे, आला बायकोला वाचवायला. पण त्याची बायको किती धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे त्याला नाही माहिती ना. तर सारंगला आलेलं बघून लगेच ऐश्वर्या करून असं की नाही, म्हणजे खूपच दुखल्यासारखं नाटक करते. सारंग विचारतोय, वहिनी तू हे काय करतेस अगं. तर लगेच जानकी म्हणते की मी तुमच्या बायकोला जाब विचारते की तिने ते पत्र तिथे का ठेवलं. तर लगेच सारंग लगेच बाजू घेतो आणि म्हणतो, अगं त्यांची काही चुकी नाहीये, काही गिफ्टचे बॉक्स होते ते नानासाहेबांच्या खोलीत होते आणि ते आणताना त्यात पडलं असेल, त्यात तिची काही चूक नाहीये. बरं, तिने ठेवलंही नसेल पण तिने ते वाचलं का पत्र, असं जानकी विचारते. त्यावेळेला ना आपली ऐश्वर्या कशी म्हणते, मी मुद्दामून वाचलं का हो पत्र, शर्वरी त्यांनी मला ते वाचायला सांगितलं म्हणून मी वाचलं ना ते पत्र. इथे डोळ्यात पाणी एवढं आणतीये की जसं काही खरंच हिला दुःख झालंय. कशी बाई दाखवली आहे ना बघा ऐश्वर्या. तर लगेच म्हणते जानकी खंबीर अवतारात म्हणते की तू ते पत्र का वाचलंस ते मी शोधून काढीनच. आणि इथे ती निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर सारंग तिला जेव्हा समजवायला जातो तेव्हा ऐश्वर्याला अगदीच खूप दुःख होतं, कारण ती खूपच रडायला लागते. आणि लगेच सारंग तिची समजूत काढायला लागतात, अहो तुम्ही रडू नका ना, तुम्ही मुद्दामून नाही केलंय मला माहिती आहे. मग लगेच ऐश्वर्या म्हणते, अहो जानकी वहिनी कशा बोलल्या, मी त्यांनी या घरात आल्यापासून ते म्हणतील ते सगळं ऐकते, शिकायचा प्रयत्न करते, मी कधी कुणाला उलटून बोलले नाही. आणि आजच बघा ना त्या कशा बोलल्या, मला खूप वाईट वाटलंय, मी नाही केलं हो मुद्दामून. सारंग तुमचा विश्वास आहे ना हो माझ्यावर. तर सारंग म्हणतो, हो आहे विश्वास माझ्यावर. आणि नंतर ती खोटं रडताना सुद्धा कशी बघतीये बघा त्याच्याकडे, म्हणजे सारंगला कळत नाहीये पण तिचं नाटक आपल्याला कळतंय. आणि तिच्या रडण्यामुळे सारंगवर किती प्रभाव पडलाय हे तिला इथे दाखवून द्यायचंय. आणि आपलं कारस्थान आपण काहीच केलेलं नाही ह्या हेतूने तिला नामानिराळं राहायचंय. प्रेक्षकांना बघूया आता पुढेही काय काय करते ते. तर इकडे शर्वरी आजीला म्हणते की दादा असं कसं करू शकतो, दादाने डायरेक्ट असं पत्र लिहिलंय, त्याने नानासाहेबांवर आळ घेतलाय आणि आईनं त्याच्या मारले, पण नेमकं काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे ना गं. आजी तुला माहितीये ना काय आहे ते. आजी म्हणते, हो मला माहिती आहे, पण मी नाही बोलणार काही ह्याच्यावर. आणि शर्वरी तू पण ह्याच्यापासून लांबच राहा असं ती सल्ला देत असते तिला. आणि त्यांचं ते काय ते बघून घेतील, तू यात पडू नको असं म्हणून ती ते आपली बाजू सेफ करते. कारण तिला शपथ घातलेली असते ना सुमित्राईंनी, ह्या गोष्टी तिनेच सगळ्या ऐश्वर्याला सांगितल्यात. पण इथे शर्वरी चिडून म्हणते की नाही, या नानासाहेबांवर जे काही आळ घेतलेत ते का घेतलेत ह्याचा पाठपुरावा केल्याशिवाय मी या घरातून जाणार नाही. जे काही प्रकरण आहे ते आत्ताच्या ते सोडवलं पाहिजे असं ती ते म्हणते. आणि आजी तिच्याकडे बघतच राहते. तर इकडे सुमित्राई बिचारी हात हातात घेऊन खूप रडतीये, तिला खूप दुःख होतंय. आजपर्यंत ज्या ऋषिकेशला एकदाही चापट मारलेली नसते, त्याला सगळ्यांसमोर ती मारते, या गोष्टीचं तिला खूप दुःख होत असतं. नानासाहेब पण तिची समजूत काढत असतात की का अडवलंस तू, आता सत्य सांगायची वेळ आलेली आहे, पण हे सत्य सांगून टाकूया असं ते इथे म्हणत असतात. पण सुमित्राई आई म्हणते की नाही, आपण हे सत्य कुणालाच सांगायचं नाही. त्याचा जो काही समज आहे ना की मला सगळं माहिती आहे आणि मीच ठाम राहिले, मी तुमची बाजू घेतली, मी ठाम राहिले तर हा विषय नक्की बाजूला पडेल असं ती म्हणत असते. आणि
जर त्याला सत्य कळलं तर तो माझ्यापासून दुरावेल, पोरकेपणा येईल आणि प्लीज तुम्ही हे सांगू नका, तुम्हालाही माझी शपथ आहे असं ती म्हणत असते. पण नानासाहेब म्हणतात की आता तू मला कुठलीही शपथ घालू नकोस, आता वेळ आली आहे पार्वतीनं जे काही मला वचन दिलं होतं ते वचन दूर करायची, आपण सगळ्यांना सगळं सांगून टाकूया असं त्यांचं म्हणणं असतं. एक बाप म्हणून, एक चारित्र्यवान व्यक्ती म्हणून त्यांचं सुद्धा बरोबरच आहे ना प्रेक्षकांनो इथे, की आपल्यावर आळ आला म्हणून नव्हे पण सत्य जे काही आहे ते समोर आलं पाहिजे म्हणून ते इथे प्रयत्न करणार असं दिसतंय आपल्याला. बघू ते काय करतायत ते. तर सुमित्राई म्हणतात तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचंय ते, पण मला जे काही करायचंय ते मी करणारच असं म्हणून त्या इथे रूममधनं तरा बाहेर येतात. ऋषिकेश आपला विचार करत बसलाय की नेमकं काय चाललंय आणि ओवी येते. ओवी येऊन त्याच्या गालावरून हात फिरवते. बाबा जास्त लागलं नाही ना हो तुम्हाला असं विचारते ती आणि ऋषिकेश तिला मिठी मारतोय. ओवी म्हणते की मला नाही आवडलं आजीने तुम्हाला मारलं ते, पण ऋषिकेश तिला समजावतोय की बाळा तसं नसतं, आई आहे ती माझी आणि तिनं मारलं ह्याच्यात काही वाईट नाहीये, तू चुकल्यावर आई तुला कशी ओरडते ना तसं आई मला ओरडले. आणि तेवढ्यात जानकी पण येते आणि ती सुद्धा तेच समजावते की ओवी बाळा मी जशी तुला थोड्या वेळासाठी ओरडते किंवा रागवते तुझ्यावर तसंच आज आजीने केलं आणि नंतर तू हॅपी होतेस की नाही. तर इथे ओवी पण म्हणते हो तू ओरडल्यावर मला थोड्या वेळासाठी वाईट वाटतं, पण नंतर माझी चूक काय आहे ते कळल्यावर माझा राग निघून जातो किंवा मला समजतं काय आहे ते. तोपर्यंत जानकी सुमित्राई पण येतात तिथे आणि म्हणतात की सॉरी ऋषिकेश मी तुझ्यावर हातबीत उचलायला नको होता, प्लीज मला माफ कर असं तिथे सांगते. आणि तुला जे वाटतंय ना ते खरंच असं नाही आहे आणि नानासाहेब आणि पार्वती तो संबंध नाही आहे, प्लीज माफ कर, तू असा विषय बोलू नकोस असं त्या इथे त्याला सांगत असतात. पण ऋषिकेश ऐकून घेत नाही. तो म्हणतो की आई अगं नानासाहेब तुला फसवतायत, तुझ्यावर अन्याय केला जातोय आणि मला हे सहन होत नाही आहे, त्यामुळे मला माहिती करून घेणं गरजेचं आहे की पार्वती कोण आहे किंवा हे सगळं काय चालू आहे या घरामध्ये. प्लीज तू गैरसमज करून घेऊ नको, तू अशी लेचीपेची होऊ नकोस, तू नानासाहेबांना पाठीशी घालू नकोस असं ती इथे सांगत असतो तो आई सुमित्राईंना. पण सुमित्राई पण तेवढ्याच ताकदीनं उत्तर देत असतात की तू नानासाहेबांना परत प्रश्न विचारू नकोस वगैरे असं त्यांचं इथे बोलणं चालू असतं. आणि प्रेक्षकांनो एक आई म्हणून त्या कदाचित बरोबर आहेत की त्यांना वाटतंय की पोरकेपणा येईल, पण तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्यांमध्ये जे काही प्रेम आहे ते प्रेम बघता ऋषिकेश सावत्र आहे हे कळल्यानंतर सुद्धा त्यांच्यातलं प्रेम कमी होईल का? तर नाही, उलट ते वाढतच जाईल असं मला काहीतरी इथे वाटतंय. पण यांचं जे काही चुकी झालेली होती मारतात म्हणून त्या क्षमा मागतात इथे. तर नानासाहेबांना सगळं आठवतं पार्वतीनं कसं त्यांच्याकडून वचन घेतलं होतं. पार्वतीनं छोट्या लहानग्या ऋषिकेशला हातात दिलं होतं, पण त्यांना हे सुद्धा आठवतं की ऋषिकेश कसे आरोप करत होता त्यांच्यावर नानासाहेबांवर की तुमचा आणि पार्वतीचा काही संबंध आहे, कसा संबंध आहे आणि तुम्ही फसवताय आईला, हे सगळे आरोप त्याने केलेले नानासाहेबांवर त्यांना आठवत आहेत. प्रेक्षकांना इथे ते सुद्धा हल्लेले आहेत की ऋषिकेश डायरेक्ट असे आरोप करेल असं त्यांना वाटलं नव्हतं की एखाद्या बाईशी तो संबंध जोडेल त्यांचा आणि खरं नातं न विचारात घेता तो काहीही त्यांच्यावर आरोप करेल. पण ते नानासाहेबांच्या डोक्यात असं येतं आता की जर आत्ता मी त्याला उत्तर नाही दिलं तर त्याचा विश्वास माझ्यावरचा उडून जाईल आणि विश्वास एखाद्या व्यक्तीवरचा उडला तर तो परत बसायला खूप वेळ लागतो हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते आता बहुतेक विचार करतात की सत्य काय आहे ते त्यांना सांगितलं पाहिजे. इकडे खोलीमध्ये बाहेर हॉलमध्ये सगळे बोलतायत त्याविषयी. ऐश्वर्या जाणून मुजून ते प्रकरण उकळून काढायचा प्रयत्न करते आणि नानासाहेबांनी इथे तो त्यांचा जुना फोटो जो काही आहे तो धरलेला आहे छातीशी. त्यांना आता बहुतेक सत्य सांगायची ते तयारी करतात की आता त्यांना कळलं पाहिजे की सत्य काय आहे वगैरे असा विचार ते करतायत. आणि इकडे ऐश्वर्या बघा आगीत तेल ओतायचं काम नेहमीप्रमाणे करते आणि काय झालं असेल हो असं करायला नको होतं किंवा आईंनी ऋषिकेशला मारायला नको होतं असा सगळा इथे विचार चालू आहे. आणि ऐश्वर्या बोलता बोलता बोलून पण जाते जानकी बहिणी माझ्यावर आरोप घेत आहेत, पण मी काय केलंय, शर्वरी वंशांनी सांगितलं म्हणून मी पत्र वाचलं ना. आता शर्वरीचं नाव घेतल्यावर ती सुद्धा अशी बघतीये, तिला सुद्धा असं म्हणायचं की दादांना असं करायला नको होतं, म्हणजे असं पत्र लिहायला नको होतं डायरेक्ट आणि सगळं खरं काय ते कळलंच पाहिजे. तोपर्यंत नानासाहेबांची इथे एंट्री होते आणि ते म्हणतात कळेल सगळ्यांना खरं काय ते कळेल. आज आपल्या घरामध्ये खूप रामायण झालं असं म्हणतात. ते आधी सगळ्यांना खाली बोलवतात. ऋषिकेश, जानकी, सुमित्रा सगळे खाली या वगैरे असं ते ओरडत हाका मारत असतात. आता आजी बघा कशी बघते की नेमकं काय हे सांगतायत या गोष्टीसाठी ती लावून बघते त्यांच्याकडे. आणि इकडे सगळे हाक मारल्यानंतर ओवीला तिथेच रूममध्ये बस असं सांगून बाकी सगळे इथे खाली येतात.
तर नानासाहेब म्हणतात कसे, आज आपल्या घरात खूप मोठं रामायण झालं, महाभारत झालं, ऋषिकेशनं पत्र लिहिलं, असं असं तो बोलला, पण त्याचं खरं कारण काय आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही ऐकून घ्यायचं आहे, असं ते इथे म्हणत असतात. जानकी पण बघते त्यांच्याकडे की नेमकं काय आहे ते, आणि ते सांगतात की पार्वती माझी पहिली बायको होती वगैरे. आणि इथे ऋषिकेश बघत उभा आहे की आता इथे सस्पेन्सच त्याने दाखवला आहे थोड्या वेळासाठी की नेमकं ते आता काय सांगणार आहेत वगैरे. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे प्रश्नचिन्ह आहे. आणि ह्या सगळ्या घटनेमध्ये गुलाबसुद्धा इन्क्लूड आहे बरं का, त्यालासुद्धा त्यांनी वगळलं नाही आहे, हे एक मला इथे चांगलं जाणवतंय प्रकर्षाने. तर उद्याच्या भागामध्ये नानासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ते म्हणतात की तो मुलगा तू आहेस, असं ते इथे सांगणार आहे उद्या ऋषिकेशला की पार्वती माझी पहिली बायको होती आणि तिच्या मुलासमोर ही गोष्ट येऊ नये असं तिचं मत होतं. आता तो मुलगा कोण आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. बघूया उद्याच्या भागात तरी ह्याचा उलगडा होतोय का. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.